पहलगाम हे जम्मू काश्मीर राज्यातील एक अत्यंत सुंदर पर्यटक स्थळ आहे। इथे उन्हाळ्यामध्ये रंगीबेरंगी फुलं फुलतात आणि सर्व परिसर सुगंधमय करतात। पहलगाम हे चारी बाजूने हिमालयाच्या डोंगर रांगांनी ओढलेला आहे। तर हिवाळ्यामध्ये सगळीकडे बर्फ पडतो आणि सगळा परिसर पाण्यात शुभ्र होतो। पण 22 एप्रिल 2025 रोजी 5 आतंकवाद्यांनी अचानक येऊन नागरिकांवर गोळीबार केला। यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला, 25 नागरिक पर्यटक होते आणि एक स्थानिक होता। यामध्ये पुरुषाला त्यांचा धर्म विचारून त्याच्यावर गोळीबार करण्यात आले। हे अत्यंत क्रूर पद्धतीने केले। भारतीय गुप्तचर संस्था रॉने दहशतवादी तळाची माहिती गोळा केली। यानुसार जैश ए मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांवर लक्ष करण्यात आले। हा हल्ला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने केला। सांप्रदायिक हिंसा भडकवण्याचा आणि भारताला अस्थिर करण्याचा या हल्ल्यामागचा हेतू होता। या घटनेचे प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मेच्या रात्री ऑपरेशन सिंधूर राबवला। यामध्ये प्रामुख्याने भेवालपूर, सियालकोट यासारख्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आले। पण पाकिस्तानच्या सैन्याला जरा सुद्धा धक्का बसू दिला नाही। मला एक भावनिक क्षण सांगावासा वाटतो। ज्यावेळेस एका जवानाच्या शेवटच्या क्षणी मित्राला वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या अंगावर गोळीबार केला आणि रक्ताच्या उष्ण थेंबांनी सगळा बर्फ लाल झाला। आणि तो सैनिक म्हणला की आईला सांग तिने घातलेला तिरंगा मी जिवंत ठेवला। ज्यावेळेस त्या सैनिकाचे पार्थिव गावात आले त्यावेळेस त्यांची आई त्या तिरंग्याला स्पर्श करून म्हणाली की माझा मुलगा गेला नाही तर तो भारताच्या प्रत्येक श्वासात आहे। जाता जाता मी एवढंच म्हणेन, ज्यांनी आपल्या देशासाठी रक्त दिले त्यांना विसरणे हा आपला देशद्रोह होय। त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करा